कार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. समर्थ सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा, सद्गुरु गुरुवर्य आई साहेब वृषालीताईजी यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा सुख सोहळा ज्ञान यज्ञ 2.5 दिवसीय वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्याच्या माध्यमातून आज वैष्णव मेळाव्याचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला यावी हे मी माझं भाग्य समजतो. माय बाप हो, बहुत पुण्याईने बहुत जन्मी पुण्य केले आणि म्हणून मला या संतांची भेट झाली आणि या धर्म मंडपामध्ये तुमच्या आमच्यासारखे भाग्यवान माता पिता आज हा संप्रदाय समजून घेतला आणि संप्रदाय समजून आज आपण आपल्या सगळ्यांचं जीवनाचं सार्थक करून घेतलं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती करण्यासाठी माणसाला हा मानव जन्म प्राप्त झाला. 84 लक्ष येऊनी भोगून एक येऊनी कोटी कोटी फेरा फिरून तुम्हा आपल्याला हा मानव जन्म मिळाला. मग या मानव जन्माचं नको का सार्थक करायला? ही एक फार मोठी संधी आहे. हा जन्म त्याला काकटाळी न्याय म्हणतात. आंधळ्याने टाळी वाजवावी आणि हातात कावडा सापडावा तसा हा मानव जन्म तुम्हा आपल्याला प्राप्त झाला. देव 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 सगळे देव देव करतात. तो सगळंच मानव प्राणी सुखासाठी धडपडत असतो की मला सुख मिळेल, मला सुख मिळेल. पण सुख आहे कुठे नेमकं? म्हणून त्यासाठी परमार्थ करावा, देव करावा. माणूस काय करतो? तीर्थयात्रा करतो, पंढरी म्हणजे वाऱ्या करतो, उपवास तपास करतो, तीर्थव्रत म्हणजे करून माणूस सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्याने त्याला सुख प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की म्हणे जाणतेने गुरु भजीजे. जर तुला खरं सुखाची प्राप्ती करायची असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल, मी कोण आहे हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण गेल्याशिवाय आपल्या जन्माचं सार्थक नाही. बघा, मग आता संत म्हणावं कुणाला? संत आणि बुवा याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. बघा, संत आणि कीर्तनकार याच्यामध्ये सुद्धा फार मोठा फरक आहे. कीर्तनकार हा संत होऊ शकत नाही. कीर्तनकार कसा संत होऊ शकतो? काहीतरी पाठ पाठांतर करून आज तुमच्या पुढे जर तो वक्तृत्व करत असेल, देवाधर्माच्या गोष्टी तुमच्या पुढे मांडत असेल आणि देवाधर्माच्या गोष्टी मांडून 2 तासात तुमचं तो मनोरंजन करत असेल तर तो संत कसा होऊ शकतो? संत त्यांना म्हणतात की तुम्हाला तो आत्मसाक्षात्कार करून देतो तुमचा. बघा, एके ठिकाणी संत म्हणतात गुरु करावा बडकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे 2, तू कोण आणि मी कोण. बळकट असा गुरु करावा. मग त्या गुरूंना, त्या संतांना त्यांना पहिले त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे की मी कोण आहे. जर त्याला माहित असेल की मी कोण आहे तरच तुम्हाला सांगेल की तू कोण आहे. स्वामी विवेकानंद असंच म्हणजे शोध करत होते. तर प्रत्येकाला विचारायचे देव आहे का? देव तुम्ही पाहिला का? मला दाखवाल का? सगळे सांगायचे देव आहे, परंतु दाखवाल का आणि पाहिलं का जर विचारलं तर नाही. परंतु शेवटी रामकृष्ण परमहंसांपर्यंत पोहोचले आणि रामकृष्ण परमहंसांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी दाखवतो तुला, बस. तसा साक्षात्कार माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या रामदास बाबांनी
आज तुमच्या आमच्यापर्यंत आपल्याला करून दिला. अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत सांगतात की जर तुला परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर तू मनही मीच करी माझे या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुना, जर तुला खरंच तू जाणून घ्यायचा असेल तर तुला मला शरण यावं लागेल. तू मन हे मीच करी. आणि केलं ना. श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की अर्जुना, तुला जर माझं स्वरूप बघायचं असेल, विश्वरूप दर्शन जर तुला बघायचं असेल तर तुला दिव्य दृष्टी द्यावी लागेल. चर्मचक्षुनी तुला ते बघता येणार नाही. तीच दिव्य दृष्टी जशीच्या तशी माझे सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबांनी आपल्याला दिली. कारण आपल्याला रूपापासून स्वरूपापर्यंत नेला माझ्या बाबांनी. आपण रूपाचीच भक्ती करत होतो, परंतु माझे सद्गुरू जेव्हा जीवनात आले तेव्हापासून स्वरूपाची प्राप्ती झाली आणि मी देह नसून एक आत्मा आहे हा बोध मला झाला. तुम्हा आपल्याला झाला. तुम्हाला सांगू, भुवा लोकांनी समाजाला फक्त प्रतिमेपुरतं देव मर्यादित मानला. प्रतिमाच देव आहे एवढं लोकांना भ्रम घालून दिला आणि खऱ्या ज्ञानाची ओळख करून दिली नाही. परंतु या कलियुगाच्या शेवटी देवाला वाटलं की बघा, मानव हा अंधश्रद्धेने बुडतो आहे, खऱ्या देवाची प्राप्ती होणार नाही. म्हणून माया श्रीपाद बाबांना अवतार घ्यावा लागला. माया श्रीपाद बाबांनी अवतार घेऊन तळागाळातल्या लोकांपर्यंत हा संप्रदाय पोहोचवला. खूप त्रास झाला असेल. गुरुवारी आमच्या आईसाहेब बाबांच्या बरोबर राहायचे. त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांच्या मुखातून आम्ही ऐकतो. आई वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आम्ही काय बोलणार हो. सगळे गुरुवर्य मंडळी, सूर्यापुढे काजवा काय चमकणार. हे व्यासपीठ मिळणं सुद्धा आमचं भाग्य आहे. आज सगळं तत्वज्ञ लोक, सगळे गुरुवर्य मंडळी बसलेली आहे. मी काय ज्ञान सांगावं. परंतु आई साहेबांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही बोलतो. जो निरोप आम्हाला समजला तो अनुभव आम्ही सांगू शकतो. परंतु ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जाणते ने गुरु भजीजे त्याने कृत कार्य होईजे. आपण काय फक्त आता फांद्यांना आणि फुलांनाच जर पाणी मारत राहिलो तर झाड सुकून जाईल. मुळाला पाणी घालावं लागेल. म्हणून प्रतिमेला पूजून पूजून आयुष्य वाया चाललंय हो. परंतु माझ्या सद्गुरूंनी स्वस्वरूपाची प्राप्ती करून दिली. तो अनुभव आम्ही सांगतोय पण जगाला पटत नाही. अंधश्रद्धेने ग्रासला या जगाला. कारण की या बुवा लोकांनी खऱ्या ज्ञानापर्यंत समाजाला पोचूच दिलं नाही. आणि जे पोचवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या अंगावर शिंतोडे उडतात. बुवा लोकांच्या नादी लागलेलं हा समाज. मला एक भेटला होता, त्याने मला विरोध केला. आमच्या तालुक्यातच राहतो तो, अमळनेरला भेटला मला. म्हणे का हो तुम्ही श्रीपाद बाबांचे साधक. म्हटलं हो. म्हणे ते अंगात वगैरे येतं. आमच्याकडे घुमणं म्हणतात त्याला, खानदेश म्हणे घुमणं. गण लोक हा घुमाड्या बाबा. म्हटलं बस थोडा, आपण तुला मी सांगतो 2 शब्द. त्या म्हटलं तुझा हरिपाठ पाठ आहे का भाऊ. नाही म्हणे बोलतो म्हणे मी वाचून वाचून. म्हटलं मग हरिपाठ पाठ नाही, तुला ज्ञानेश्वरीच्या ओव्या माहित नाही, तुझा काही अभ्यास नाही. अभ्यास नसताना कुठल्याही काही गोष्टीचा ज्ञानाचा प्रकाश तुझ्या डोक्यामध्ये नसताना जर तू त्या तत्वाला विरोध करत असेल तरी चुकीचं आहे तुझं. जर तुला ज्ञानाची प्राप्ती झाली असेल तर तू विरोध करू शकत नाही. कारण तुला या बुवा लोकांनी अंधारात ठेवलं आणि त्यांनी जे सांगितलं ते तू आज सांगतोय. तुला स्वतःचा त्याचा अनुभव आहे का. पण आम्ही सिद्ध करून दाखवतो. आम्ही अनुभव घेतला माझ्या श्रीपाद बाबांच्या कृपेने. माझ्या श्रीपाद बाबा आमच्या जीवनात आले, आम्हाला तो अनुभव आला आणि आम्ही ते दाखवून देऊ शकतो की हे खरं आहे. खरं सांगण्याची बघा, आपण सगळे म्हणतो आम्ही वाघाचे बच्चे आहोत. माझा बाप वाघ होता. खरंच वाघ होता माझा बाप. श्रीपाद बाबा खरंच प्रखर भाषेने समाजापर्यंत पोहोचले.
जे भाग्यशाली होते त्यांनी मात्र ऐकलं. बाकीच्या अज्ञानी समाज सगळेच काही ऐकू शकत नाही. परंतु आलेल्या जीवाचं सार्थक व्हावं, आलेल्या जीवाला अज्ञानातून शिव स्वरूपापर्यंत पोहोचवा म्हणून आमची ही तळमळ, आमच्या आईंची तळमळ असते. नेहमी आई सांगत असतात की तुम्ही चर्चेद्वारे सांगा, प्रवचनाद्वारे सांगा, कीर्तनाच्या माध्यमातून सांगा, पण समाजापर्यंत माझ्या श्रीपाद बाबांचं ज्ञान पोहोचवा, खरं तत्व त्यांच्यापर्यंत पोहोचवा. माझे श्रीपाद बाबा कसे होते? वाघाची ती छाती होती, परकडती भाषा होती. वाघाची अशी धडस होती, परखड अशी भाषा होती. आणि त्या परखड भाषेने या समाजापुढे माझ्या श्रीपाद बाबांनी फार मोठी क्रांती केली. आध्यात्मिक क्रांती म्हणूया आपण. या आध्यात्मिक क्रांतीचे आपण वारस आहोत सगळेजण. हा वारसा आपल्याला चालवायचा आहे. धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करण्यासाठी, पाखंडांचं खंडन करण्यासाठी आपण आज या संप्रदायाचे वारस आहोत. खऱ्या ज्ञानाची ओळख समाजापर्यंत पोचवावं, हे तत्व पोचवावं म्हणून संतांनी अवतार घेतला. संतांचे हाल झाले, परंतु अध्यात्म जसंच्या तसं. जगामध्ये सूर्य एक आहे, जगामध्ये हवा एक आहे, माझा देवही एकच आहे. आणि तो देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. ज्याच्याने आपल्याला खाल्लेलं अन्न पचवलं जातं, त्याचं रक्त बनते, त्याची ऊर्जा बनते, त्याच्याने आपण चालतो बोलतो. ती ऊर्जा म्हणजे नेमकं काय? ते चैतन्य जर निघून गेलं शरीरातून तर रात्रभर कोणी ठेवत नाही, स्मशानभूमीत जाळावं लागतं या शरीराला. असं या जड रूपी, असं या पंचमहाभूताच्या मळक्याला चालवणार जे चैतन्य आहे तो देव आहे. आणि तो देव समजून दिला. बाबा म्हणतात की देव पाहायचं नाही, देव अनुभवायचा आहे. देव जसाच्या तसा आहे, फक्त तुम्हाला त्याची ओळख करून द्यायची आहे. त्याचा विसर पडलाय तुम्हाला. त्या स्वस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी आपल्याला संतांना शरण जायचं आहे की मी कोण आहे. आईच्या गर्भात असताना माझं जे काही अनुसंधान होतं, परंतु धरित्री वायू लागता स्मरण विसरी तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. माझं विस्मरण झालं. आणि जेव्हा संतांची भेट होते, संत त्याचं स्मरण करून देतात. फक्त एवढंच आहे, एवढं सोपं करून दिलं माझ्या बाबांनी. कठीण काहीच नाहीये. परंतु या बुवा लोकांनी भक्ती म्हणजे फार कठीण केली, समजू नाही दिलं लोकांना. आणि लोक अध्यात्माच्या नावाने फक्त मंदिराला फेऱ्या मारणं, नारळ फोडणं याच्यातच राहिले. परंतु माझ्या श्रीपाद बाबांच्या कृपेने आपण खूप भाग्यवान आहोत. आणि त्या भाग्याने आपलं भाग्य उचललं, आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती झाली, आपल्या देहाचं सार्थक झालं. म्हणून जाणते ने गुरु भजीजे. म्हणून समाजानं गुरु हा जाणते ने गुरु करावा, जाणून बुजून करावा. गुरु करावा पहिचान के, पाणी पिना छान के. पाणी जसं आपण पाहून निरखून पितो, तसं गुरु सुद्धा चांगला करावा, की जेणेकरून तो आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती करून देईल. नाही तर मार्गदर्शन करणारे गुरु खूप आहेत. दत्तात्रयांनी 24 गुरु केले. शेवटी आत्रींना शरण जावं लागलं आणि तेव्हा स्वस्वरूपाची प्राप्ती झाली. अष्टसात्विक भावावर फार मोठा विरोध केला जातो अजून सुद्धा. आणि त्याच्यामुळेच आमच्या बाबांना, आपल्या बाबांना त्रास झाला. पण ते अष्टसात्विक भाव व्हायलाच हवे, त्याच्याशिवाय भक्ती आपली कोरडी आहे. आणि अशी कोरडी भक्ती करून आपल्या देहाचं सार्थक होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून या समाजाने फार मोठा विरोध केला. कारण मग त्यांचे दुकानं बंद पडतील ना. मग त्यांचे दुकानं बंद पडू नयेत म्हणून संहार केला, विरोध केला. पण त्या विरोधाला न जुमानता तळागाळातल्या माणसापर्यंत बाबांचं तत्व पोहोचलं. आणि आज महाराष्ट्राच्या बाहेर आज या आध्यात्मिक क्रांती झालेली आहे, एवढं मात्र निश्चित आहे.